नमस्कार मंडळी. अगदी 12 महिने टिकणारी, रंगाला लाल भडक आणि चवीला अस्सल कोल्हापुरी आज आपण अशा एका मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत, जो एकदा बनवला की वर्षभर तुम्हाला इतर कोणत्याही मसाल्याची गरज भासणार नाही. ना गोडा मसाला ना किचन किंग मसाला. या मसाल्यासाठी साहित्यासोबतच आपण पाहणार आहोत कोणते मसाले तळावेत, कोणते मसाले भाजावेत, लसणाची सालं पटपट कशी काढावीत आणि पारंपरिक पद्धतीने हा मसाला कसा बनवावा. आज आपण बनवतोय 5 किलो मिरच्यांच्या प्रमाणात 26 प्रकारचे मसाले वापरून कोल्हापुरी मसाला. यासाठी आपण 3 प्रकारच्या मिरच्या वापरतोय. त्या कोणत्या ते व्हिडिओमध्ये पुढे पाहू. तर साहित्यामध्ये इथे आम्ही घेतलेत इंदुरी धने 1.25 किलो, खोबरे 1.25 किलो, तमालपत्र 50 ग्रॅम, तीळ आणि जिरे अर्धा किलो. त्यानंतर आपण घेतोय हे मसाले दगडफूल, बदामफूल, रामपत्री, दालचिनी, हळकुंड, मोहरी, सुंठ, त्रिफळा आणि जायपत्री प्रत्येकी 50 ग्रॅम. 4 किलो मोठं मीठ आपण इथे घेतले. मसाला वेलची, काळे मिरे, खसखस, नाकेश्वर, मेथ्या, लवंगा आणि 2 जायफळ, हिंग आणि शहाजिरे प्रत्येकी 50 ग्रॅम. बाजारच्या विकतच्या मसाल्यांमध्ये अनेकदा भेसळ असते किंवा रंग वापरलेले असतात. आपण जेव्हा स्वतः 26 प्रकारचे उत्तम मसाले घरी आणून निवडून घरी चटणी बनवतो, तेव्हा आपल्याला अगदी खात्री असते यात कोणतेही हानिकारक रसायने नाहीत. हे मसाले पचनास हलके आणि आरोग्यदायी असतात. त्यामुळे मसाल्यासाठी नेहमी दर्जेदार आणि निवडक मसाले वापरा. मसाल्यांसोबत आपण वापरतोय आलं, लसूण आणि कोथिंबीर. तिखटपणासाठी या 2.5 किलो संकेश्वरी मिरच्या, 1.25 किलो लवंगी मिरच्या झणझणीतपणासाठी आणि गडद लाल रंगासाठी ही 1.25 किलो बॅडगी मिरची. बरं, मसाल्यानंतर आपण वापरतोय 1.25 किलो लसूण आणि अर्धा किलो आलं. बरं, 1.25 किलो लसूण सोलणं काही सोपं काम नाही आहे, अवघड आहे की नाही? तर त्यासाठी ही एक टीप. लसणाच्या सर्व पाकळ्या मोकळ्या करून त्यामध्ये थोडंसं तेल ओतून छान मिक्स करून घ्या. आता या मिक्स झालेल्या तेलावरती आपण थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरणार आहोत आणि हे छान मिक्स करून आपण उन्हामध्ये 2-3 तास ठेवून देऊ. त्यानंतर हलक्या हाताने या पाकळ्या चोळल्या की आपोआप सुटतात आणि सालं झटपट निघतात. आहे की नाही सोपी पद्धत? नक्की ट्राय करा आणि मला सांगा ही वर्क होते का. आणि हो, सालं काढण्यासाठी तुम्ही या उन्हात वाळलेल्या पाकळ्या एखाद्या कॉटनच्या पोटलीमध्ये टाकून थोड्याशा आपटल्या तरी चालतील. मसाला बनवतानाची पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे भाजणी बरं का. इथे काही मसाले आपण कोरडे भाजून घेतो आणि काही मसाले तेलात तळतो. आता कोणते मसाले कोरडे भाजायचे? तर धने, जिरे, तीळ, मोहरी, मेथी, खसखस. आणि कारण काय? तर या मसाल्यांमध्ये स्वतःचे नैसर्गिक तेल असते. जर हे मसाले आपण तेलात तळले तर ते तेलकट होतात आणि त्यांचा मूळचा सुगंध हवेत उडून जातो. जेव्हा आपण मंद आचेवरती हे मसाले कोरडे भाजतो तेव्हा त्यातला ओलावा पूर्णपणे निघून जातो. धने, जिरे अगदी कुरकुरीत होतात, ज्यामुळे जेव्हा आपण डंकावर चटणी कुटायला नेऊ तेव्हा ते छान बारीक कुटले जातात. जसं मी म्हटलं, या मसाल्यांमध्ये स्वतःचं एक नैसर्गिक तेल आहे आणि आपण वरून तेल नाही वापरत आहे, त्यामुळे हे मसाले खवट नाही होणार. परिणामी तुमची चटणी वर्षभर अगदी फ्रेश राहते. एक लक्षात ठेवा, हे मसाले जेव्हा तुम्ही भाजाल तेव्हा अगदी मंद आचेवरती खमंग वास सुटेपर्यंतच भाजावे. आता कोरडे भाजण्याच्या मसाल्याचे प्रमाण पुन्हा एकदा सांगते. आपण इथे घेतलेत इंदुरी धने 1.25 किलो, जिरे अर्धा किलो, तीळ अर्धा किलो, मोहरी शक्यतो देशी मोहरी वापरा. इथे आपण 250 ग्रॅम म्हणजेच पावशेर मोहरी घेतली आहे. मेथ्या भाजून घेतोय आपण 50 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम. बरं का मंडळी, सर्व मसाले एकत्र कधीच भाजले जाऊ नयेत. धने भाजायला जास्त वेळ लागतो, तर खसखस आणि तीळ अगदी काही सेकंदात भाजले जातात. म्हणून धने, जिरे आधी भाजून घ्या. कढई गरम असताना शेवटी खसखस, मेथीदाणे भाजा, जेणेकरून ते जळणार नाहीत. मेथीदाणे भाजताना विशेष काळजी घ्या. ते फक्त थोडे गरम किंवा किंचित गुलाबी होईपर्यंतच भाजायचे. जर ते जास्त भाजले गेले तर संपूर्ण 5 किलोच्या मसाल्याला कडवट चव येऊ शकते. मसाले परफेक्ट भाजले हे कसं ओळखावं?
जेव्हा मोहरी आणि तीळ तडतडायला लागतात आणि धन्याचा रंग किंचित बदलून त्याचा खमंग वास पूर्ण स्वयंपाकघरात दरवळायला लागतो, तेव्हा समजावे की हे मसाले तयार आहेत. मसाले भाजून झाले की ते लगेच गरम कढईतून काढून एका मोठ्या परातीत किंवा ताटात पसरवून ठेवा. कढईत तसेच ठेवले तर खालच्या थरातील मसाले जळू शकतात. मसाला पूर्णपणे थंड करूनच आपल्याला डंकावरती न्यायचा आहे. बरं, हे होते कोरडे भाजायचे मसाले. आता आपण पाहणार आहोत मसाले जे तळायचे आहेत. आता काही मसाले का तळावे लागतात? तर हे जे खडे मसाले आहेत त्यांचं आवरण कडक असतं. तेलात तळल्यामुळे त्यातील अर्क बाहेर पडायला मदत होते. सुंठ अशी तेलात थोडी परतून घेतली की ती पचायला हलकी होते आणि मसाल्याला दाहक होऊ देत नाही. कोल्हापुरी मसाल्याचा आत्मा हा त्याच्या सुगंधात आहे. तमालपत्र, दगडफूल, रामपत्री आणि जायपत्री हे मसाले जेव्हा तेलाच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचा स्वाद दुपटीने वाढतो. दगडफूल तेलात तळल्यामुळे रश्श्याला एक हॉटेलसारखा स्मोकी आणि पारंपरिक सुगंध येतो. बरं, जे काही अगदी कडक मसाले असतात ते जेव्हा आपण तेलात तळून घेतो त्यामुळे ते फुलतात आणि थोडेसे ठिसूळ बनतात, ज्यामुळे डंखावर चटणी कुटताना ते सोपे जातात. लवंग आणि मिरे तेलात तळल्यामुळे त्यांच्यातील तिखटपणा संतुलित होतो. शिवाय यामुळे तयार होणाऱ्या चटणीला एक प्रकारची चमक येते. तुमची चटणी कोरडी किंवा फिकट न दिसता तेलकट आणि चकचकीत दिसते. हिंग आणि हळद हे मसाला व्यवस्थित टिकवायचं काम करतात. इथे आपण पावडर हिंग न वापरता हिंगाचा खडा वापरत आहोत. हिंगाचा खडा तेलात टाकला की तो साबुदाण्यासारखा फुलून येतो. यामुळे एकतर हिंगाचा कच्चा वास निघून जातो आणि चटणीला तो अप्रतिम फोडणीचा बेस मिळतो. आणि आता हळकुंड. हळद ही एक नैसर्गिक जंतुनाशक आहे. हळकुंड तेलात तळून घेतल्यामुळे त्याचा पिवळा रंग तेलात विरघळतो, जो नंतर मिरचीच्या लाल रंगासोबत मिळून चटणीला एक गडद लाल विटकरी कलर देतो. त्यामुळे चटणी वर्षभर काळी पडत नाही. लक्षात ठेवा, तेल खूप जास्त कडक नसावे. तेल मध्यम गरम असतानाच मसाले टाकावेत, अन्यथा ते जळतील आणि चटणीला कडवट चव येईल. या व्यतिरिक्त आपण इतरही काही मसाले यूज केलेत, ज्यामध्ये नाकेश्वर, बदाम फूल, जायपत्री हे सर्व मसाले आकाराने कडक असतात. तेलात तळल्यामुळे त्या मसाल्यांना एक नैसर्गिक टिकवण क्षमता मिळते. जेव्हा आपण हे मसाले तळतो तेव्हा त्यांचा उग्रपणा कमी येतो आणि मसाल्याला एक मंद सुवास येतो. दालचिनी आणि जायपत्री या मसाल्यांमध्ये थोडासा गोडवा असतो, जो आपल्या चटणीला एक रिचनेस देतो. तेलात जेव्हा आपण हे परतून घेतो तेव्हा त्याचा रंग किंचित गडद होतो, ज्यामुळे कोल्हापुरी रश्श्याचा रंग उठून दिसतो. जसे आपण भाजलेल्या मसाल्यांचे प्रमाण पुन्हा एकदा पाहिले, तसेच आपण तळायच्या मसाल्यांचे प्रमाण पुन्हा एकदा पाहू, ज्यामध्ये आपण घेतले आहेत लवंग 50 ग्रॅम, दालचिनी 50 ग्रॅम, मिरे 50 ग्रॅम, सुंठ पाव किलो, मसाला वेलदोडे 50 ग्रॅम, त्रिफळा 50 ग्रॅम, तमालपत्री 50 ग्रॅम, रामपत्री 50 ग्रॅम, जायपत्री 50 ग्रॅम, दगडफूल 50 ग्रॅम, बदामफूल 50 ग्रॅम, नाकेश्वर, हिंग 50 ग्रॅम प्रत्येकी, हळकुंड इथे आपण वापरतोय 100 ग्रॅम आणि जायफळ 2 नग. बरं मंडळी, 5 किलोचं हे परफेक्ट गणित आणि 26 मसाल्यांचं गुपित जे आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. खरं तर हा व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागला आहे, पण तुम्हाला लाईक करायला फक्त 1 सेकंद लागेल. जर तुम्हाला या व्हिडिओमधील टिप्स उपयोगी वाटत असतील, कोल्हापूरचा हा अस्सल वारसा आणि घराघरातील चव टिकवून ठेवावी अशी वाटत असेल, तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील. आता जसे आपले हे मसाले सर्व तळून होतील, आपण वळू मसाल्याच्या एका सर्वात मुख्य घटकाकडे, ते म्हणजे खोबरं. इथे 5 किलो मिरच्यांसाठी
आपण वापरलं आहे 1.25 किलो खोबरं. खोबरं हे आपण कापलेलं खोबरं वापरतोय. खोबरं तळताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. खोबरं जास्त पांढरंही राहू नये आणि जास्त जळूही नये. ते छान तांबूस सोनेरी होईपर्यंत तळावं. खोबरं नीट तळलं तरच मसाल्याला खवट वास येत नाही. जर खोबऱ्यात थोडाही ओलावा राहिला तर 1-2 महिन्यात चटणी खराब होण्याची शक्यता असते. बरं, हे खोबरं रश्श्याला दाटपणा देण्याचंही काम करतं बरं का. आता वळूयात आलं, लसूण आणि कोथिंबीर यांकडे. आलं शक्यतो मिक्सरमध्ये बारीक न करता चॉपरमधून जाडसर बारीक करून घेणार आहोत आपण. जेव्हा ते आपण मिक्सरमध्ये बारीक करतो तेव्हा त्याला थोडं पाणी सुटतं, ज्याच्यामुळे ते ओलसर होतं. इथे आपण 5 किलोच्या प्रमाणासाठी 1.25 किलो लसूण आणि अर्धा किलो आलं चॉपरमधून जाडसर बारीक करून घेतलेलं आहे. सर्व जिन्नस तयार आहेत बरं का. आता वेळ आली आहे आपल्या सर्व मेहनतीला एकत्रित बांधण्याची. तयार केलेल्या सर्व मिरच्या, भाजलेले मसाले, तळलेलं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर घेऊन आपण आलो आहोत पारंपरिक मिरची कांडप यंत्रावर म्हणजेच डंखावर. सर्वात आधी डंकात वाळवलेल्या मिरच्या आणि 4 किलो मीठ टाकलं जातं. हे फक्त चवीसाठी नसतं बरं का, तर ते एक नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं. मीठ मिरच्यांना लवकर बारीक व्हायला पण मदत करतं आणि मसाल्यांचा रंग, लाल रंग ते टिकवून धरतं. मिरची थोडी कुटून झाली की त्यात आपण भाजलेले, तळलेले मसाले, खोबरं हे सर्व टाकतो. डंकाचा तो अवजड प्रहार जेव्हा या मसाल्यांवर पडतो तेव्हा मसाल्यांमधील तेलं मुक्त होतात आणि ते मिरचीच्या कणाकणात मिसळतात. मिक्सरवर जेव्हा आपण बारीक करतो तेव्हा मसाला गरम होतो आणि त्यातील नैसर्गिक सुगंध जो असतो तो उडून जातो. पण जेव्हा डंखावर हे सर्व जिन्नस बारीक केले जातात तेव्हा तो मसाला थंड राहतो, ज्यामुळे त्याचा नैसर्गिक सुगंध, ज्यालाच आपण अरोमा म्हणतो, तो नाही उडून जात. मसाला 70% कुटून झाला की त्यात चॉपरमधून काढलेलं आलं, लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर ही टाकून पुन्हा एकदा ते एकजीव केलं जातं. या ओल्या मसाल्यांचा रस सुकलेल्या मिरच्यांमध्ये असा काही मुरतो की चटणीला एक अप्रतिम ओलसरपणा आणि चव येते. कोल्हापुरी चटणीची हीच खरी ओळख आहे. बघा, आपला 5 किलो मिरच्यांचा झणझणीत कोल्हापुरी लाल मसाला तयार आहे. बरं, हा आता साठवायचा कसा? तर साठवणीसाठी शक्यतो आपण काचेची किंवा चिनी मातीची बरणी स्वच्छ धुवून उन्हात छान सुकवलेली अशी वापरू शकतो आपण. या बरणीचं तोंड सुती कापडानं बांधून ठेवायची पारंपरिक पद्धत आहे आणि कापड बांधल्यानंतर टोपण अगदी घट्ट लावून ठेवा. हा मसाला कोणतीही भाजी, उसळ किंवा रस्सा इतका चविष्ट आणि दिसायला लाल भडक झणझणीत बनवेल, विचारूच नका. उदाहरणार्थ आमच्या चॅनलवरची कोणतीही भाजी पाहू शकता. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.